तर आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की जाता-जाता आम्ही माझ्या मोठ्या जावेच्या घरी जाणार होतो. त्यांच्या घरच्यांना भेटून मग आम्ही आमचा पुढचा प्रवास करणार होतो आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो. त्यांच्या भाच्यांनी ना खूप सुंदर किल्ला बनवला होता आणि ताईंनी आम्हाला त्यांची बाग दाखवली आणि इथे ना साडीचा झोका बांधला होता. झोक्यावर बसायला मला फार आवडतं. त्यानंतर बाहेर सगळीकडे फिरून आल्यानंतर ना ताईंच्या वहिनींनी जेवण बनवलं होतं. मग जेवण केलं आणि त्यानंतर निघायची वेळ झाली होती. ऊन खूप झालं होतं आणि ताईंची फॅमिली एवढी मोठी आहे, की त्यांना सगळ्यांना भेटता तरी अर्ध्याच जणांना आम्ही भेटलो आणि एवढा लेट झालं होतं आणि ऊन खूप झालं होतं. तरी पण आम्ही एवढ्या उन्हामध्ये निघालो. जेवण एवढं पोटभर केलं होतं, की मला तर झोपच यायला लागली होती. माझी इच्छा नव्हती गाडीवर बसून प्रवास करायची. जाता-जाता आम्हाला एका हॉटेलवर जायचं होतं. ताईंच्या वहिनींचं हे हॉटेल आहे. तुम्ही आसपास तिथे कुठे राहत असाल तर नक्की एकदा हॉटेलला भेट द्या. तिथलं जेवण खरंच खूप छान आहे. मी टेस्ट केली तिथली आणि तिथं ना चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात. एवढ्या पातळ आणि मोठ्या-मोठ्या असतात त्या आणि खरंच खूप छान वाटलं ते सगळं खायला आणि बघायला देखील. एकदम हायजेनिक पद्धतीने सगळं बनवलं जातं चुलीवरती. एकदा नक्की भेट द्या तिथं. ॲड्रेस पुढे मेन्शन करते मी. इथं तुम्हाला मिळणार आहे अस्सल चिकन मटनची थाळी आणि चुलीवरच्या गरमागरम भाकरी. आजच भेट द्या. हॉटेल आस्वाद, रोडवाडी फाटा, बेलला जेजुरी हवे 2 मिनिटाच्या अंतरावर हॉटेल आस्वाद. सगळ्यांना भेटून आम्ही तिथून निघालो आणि निघता फार लेट झालं होतं आम्हाला आणि जाता जाताना खूप सुंदर सनसेट पाहिला. असा होता आजचा दिवस. बाय.